नमस्कार. राजकीय पक्ष लोकशाहीचा आधार या आपल्या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रोजच्या जगण्यात आपण निवडणुका, सरकार, राजकारण याबद्दल बरंच काही ऐकत असतो, वाचत असतो. पण या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा खरा कणा कोणता असेल तर ते आहेत राजकीय पक्ष. आज आपण याच राजकीय पक्षांबद्दल अतिशय सविस्तर आणि रंजक माहिती घेणार आहोत. ते नक्की कसे काम करतात आणि देशाचा आवाढव्य कारभार चालवण्यात त्यांची भूमिका किती निर्णायक असते हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. विचार करा, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत आणि त्यांना सहलीला जायचंय. पण ठिकाण कोणतं ठरवायचं, साहजिकच प्रचंड गोंधळ उडेल. एकाला लोणावळ्याला जायचे, दुसऱ्याला महाबळेश्वर तर तिसऱ्याला माथेरान. प्रत्येकाचं मत वेगळं. अशावेळी हा प्रश्न कसा सुटणार? साहजिकच ज्या विद्यार्थ्यांच्या आवडी समान आहेत ते एकत्र येतील आणि आपले छोटे छोटे गट तयार करतील. असे समान विचार असलेले गट एकत्र आले की मग चर्चेतून एक अंतिम निर्णय घेणं शक्य होतं, बरोबर? आता हेच उदाहरण थोडं मोठ्या पातळीवर लावून पाहूया. जर फक्त 50 मुलांचा निर्णय घेताना इतका गोंधळ उडत असेल तर विचार करा, 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतासारख्या अवाढ्य देशाचा कारभार कसा चालत असेल. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे, तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षा वेगळ्या, उद्योजकांच्या गरजा वेगळ्या. या सगळ्या विखुरलेल्या मागण्यांना एकत्र करून त्यांना एका शिस्तबद्ध धोरणाचं रूप देण्याचं काम जे संघटित गट करतात त्यांनाच आपण राजकीय पक्ष म्हणतो. थोडक्यात हे पक्ष एका मोठ्या गाळणीसारखं काम करतात. तर आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर आपण एकूण 5 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. राजकीय पक्ष म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्य, भारतातील पक्षपद्धतीचा बदलता इतिहास, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधील फरक आणि शेवटी या पक्षांसमोर आज कोणती गंभीर आव्हाने आहेत. चला, पहिल्या मुद्द्याकडे वळूया. राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेऊया. राजकीय पक्ष म्हणजे फक्त निवडणुकीच्या वेळी बॅनर घेऊन फिरणारी किंवा उमेदवार उभी करणारी तात्पुरती यंत्रणा नाहीये. तर राजकीय पक्ष म्हणजे समान विचार आणि उद्दिष्टे असणाऱ्या लोकांची कायमस्वरूपी संघटित संस्था असते. निवडणुका लढवून सत्ता मिळवणं हे त्यांचं थेट उद्दिष्ट असतंच, पण त्यामागे एक खूप मोठी भूमिका असते. सामान्य जनतेच्या कच्च्या विखुरलेल्या समस्या ओळखून त्यांचं रूपांतर सरकारच्या अधिकृत धोरणांमध्ये करणं हे त्यांचं खरं काम असतं. रस्त्यावरच्या गर्दीच्या आवाजाला संसदेत अधिकृत भाषेचं स्वरूप देण्याचं काम हे पक्ष करत असतात. आता कोणताही पक्ष म्हटला की त्याचे 3 मुख्य आधारस्तंभ असतात. पहिला म्हणजे नेते, जे पक्षाचा मेंदू असतात. रणनीती आणि धोरणे तेच ठरवतात. दुसरा घटक म्हणजे सक्रिय सदस्य. हे म्हणजे पक्षाचे हातपाय. ते गावोगावी फिरतात, सभा घेतात आणि नेत्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवतात. आणि तिसरा, सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे समर्थक. हे लोक रोज झेंडे घेऊन रस्त्यावर उतरत नसतीलही, पण तेच पक्षाचा खरा कणा असतात. कारण निवडणुकीच्या दिवशी मतदान करून तेच पक्षाला सत्तेत बसवतात. पक्षाची अंतर्गत रचना कशी असते हे पाहिल्यानंतर आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. इथून पुढे आपण पाहणार आहोत पक्षांची मुख्य वैशिष्ट्ये आणि त्यांची कामं. आता प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये असतात. सत्ता मिळवणं हे ध्येय तर असतंच, पण त्याला एका विशिष्ट विचारसरणीचा आधार असतो. म्हणजे बघा, काही पक्षांचा कल सामाजिक कल्याणाकडे जास्त असतो, तर काहींचा मुक्त अर्थव्यवस्थेकडे. याच विचारसरणीच्या चष्म्यातून ते आपले कार्यक्रम आणि जाहीरनामे ठरवतात. पण यातला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातला एक भक्कम दुवा म्हणून काम करतात. सरकारच्या गुंतागुंतीच्या योजना सामान्य माणसाला सोप्या भाषेत सांगायच्या आणि सामान्य माणसांच्या समस्या सरकार दरबारी मांडायच्या. असा हा महत्त्वाचा पूल ते बांधत असतात. आणि हे सगळं एका विशिष्ट सायकलमध्ये म्हणजे एका चक्रानुसार चालतं. समाजातील प्रश्न ओळखून निवडणुका लढवायच्या, सत्ता मिळाली की धोरणं ठरवून सरकार चालवायचं. पण या सगळ्या पलीकडे एक अतिशय महत्त्वाचं काम असतं, ते म्हणजे जनमत तयार करणं. हे काम फक्त निवडणुकीपुरतं नसतं, तर ते 365 दिवस चालू असतं. महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, आंदोलने करणे आणि लोकांना विचार करायला लावणं हे जनमत घडवण्याचं काम पक्ष अविरत करत असतात. आता एक अतिशय रंजक आकडा पाहूया, 145. हा आकडा इतका महत्त्वाचा का आहे? गणिताच्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. आता कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना निम्म्यापेक्षा जास्त जागांची आवश्यकता असते.
288च्या निम्म्या होतात 144. त्यामुळे 144च्या पुढे एक पाऊल टाकून बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारा तो जादुई आकडा म्हणजे 145. हा एक आकडा सत्तेत बसणारे आणि विरोधात बसणारे यांच्यातील रेषा ठरवतो. आणि हाच आकडा आपल्याला सांगतो की लोकशाहीत दोन बाजू कशा काम करतात. एका बाजूला सत्ताधारी पक्ष असतो जो सरकार चालवतो, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असतो. पण लक्षात घ्या, विरोधी पक्ष हा सरकारचा कोणी वैरी किंवा शत्रू नसतो. उलट तो सरकारच्या कामावर बारीक लक्ष ठेवणारा वॉचडॉग असतो. जर विरोधी पक्ष नसता तर विचार करा, सत्ताधारी पक्षाला कोणाचाच वचक राहिला नसता आणि हुकुमशाही प्रवृत्ती वाढली असती. म्हणूनच एक खंबीर विरोधी पक्ष हा लोकशाहीचा प्राण असतो. आता आपण इतिहासाच्या पानावर थोडी नजर टाकूया. स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत भारतातील पक्षपद्धती कशी बदलत गेली आहे ते आपण तिसऱ्या भागात पाहूया. आपल्या भारतीय राजकारणाचा इतिहास मुख्यत्वे 3 टप्प्यांत विभागता येतो. 1977च्या आधी बघितलं तर देशात आणि राज्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस या एकाच पक्षाचं निर्विवाद वर्चस्व होतं. पण 1977 साली आणीबाणीनंतर अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी या एकाधिकारशाहीला मोठा धक्का दिला. पण खऱ्या अर्थाने सर्वात मोठा बदल झाला तो 1989 नंतर. तेव्हापासून लोकसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं अत्यंत कठीण झालं आणि इथूनच आघाडी सरकारांचं युग सुरू झालं. या युगामुळे एका पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा बसला आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र घेणं भाग पडलं. भारतात राजकीय पक्षांचं प्रचंड वैविध्य आहे, त्यामुळेच निवडणूक आयोगाने त्यांची अधिकृत वर्गीवारी केली आहे. चौथ्या भागात आपण हा राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधला फरक समजून घेणार आहोत. निवडणूक आयोगाने पक्ष मान्यता देण्यासाठी अतिशय काटेकोर नियम ठरवले आहेत. अगदी एखाद्या कडक परीक्षेसारखे. जर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष व्हायचा असेल तर त्यांना किमान 4 राज्यांमध्ये 6% मते किंवा लोकसभेच्या किमान 4 जागा जिंकणं आवश्यक असतं. यातली मते किंवा जागा यापैकी एक अट पूर्ण करावीच लागते. तसंच प्रादेशिक पक्ष होण्यासाठी राज्याच्या निवडणुकीत 6% मते किंवा विधानसभेच्या किमान 2 जागा मिळवणं गरजेचं असतं. या अतिशय कडक गणितावरूनच ठरतं की एखादा पक्ष देशभरात पसरला आहे की राज्यापुरता मर्यादित आहे. या अटींची काटेकोरपणे पूर्तता करणारी काही मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आज भारतात आहेत. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश होतो. हे सगळे पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. कोणी डाव्या विचारांचे आहेत, कोणी मध्यमार्गी तर कोणी उजव्या विचारांचे. यामुळे देशाच्या संसदेत अगदी सर्व प्रमुख विचारांना योग्य स्थान मिळतं. आता प्रादेशिक पक्षांकडे वळूया. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की प्रादेशिक पक्ष म्हणजे केवळ आकाराने छोटे पक्ष नसतात बरं का. त्यांचं महत्त्व खूप मोठं असतं. आपला भारत देश भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठा आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा, संस्कृती आणि स्थानिक अस्मिता आहे. जेव्हा राष्ट्रीय पातळीवर ह्या स्थानिक अस्मितेला पुरेसं महत्त्व मिळत नाही, तेव्हा प्रादेशिक पक्षांचा उदय होतो. ते राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करतात आणि दिल्लीतील एकसाची धोरणांपासून आपल्या भाषेचं आणि संस्कृतीचं संरक्षण करण्यासाठी एक ढाल म्हणून उभे राहतात. भारताच्या विविध राज्यांमध्ये असे अनेक प्रभावशाली प्रादेशिक पक्ष आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना, पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, आसाममधील आसाम गण परिषद आणि तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम ही त्याची काही उत्तम उदाहरणे आहेत. तुम्हाला माहितीच असेल, आघाडी सरकारांच्या काळात हे प्रादेशिक पक्ष अनेकदा राष्ट्रीय पातळीवर किंगमेकर ठरतात. यावरूनच हेच सिद्ध होतं की राष्ट्रीय राजकारणात प्रभाव पाडण्यासाठी तुमचा पक्ष संपूर्ण देशभरात पसरलेलं असणं अजिबात गरजेचं नाहीये. राजकीय पक्ष लोकशाहीसाठी इतके महत्त्वाचे असले तरी त्यांच्या अस्तित्वाला आज अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागात आपण याच गंभीर आव्हानांवर प्रकाश टाकणार आहोत. आज पक्षांना आतूनच वाळवी लागली आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिलं मोठं आव्हान आहे पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव. म्हणजे अनेक पक्षांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकाच होत नाहीत. निर्णय फक्त मोजकेच वरिष्ठ नेते घेतात. दुसरं म्हणजे घराणेशाही. यामुळे सामान्य पण कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचे मार्ग बंद होतात आणि सत्ता एकाच कुटुंबात फिरत राहते. याशिवाय पैशाचा अफाट वापर आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण यामुळे व्यवस्थेचं पावित्र्य नष्ट होत चाललंय. आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे आजकाल सर्वच पक्षांची धोरणे जवळपास सारखीच वाटायला लागली आहेत. त्यामुळे मतदारांना खऱ्या अर्थाने काही नवीन आणि वेगळा पर्यायच उरत नाहीये.
या सर्व गंभीर आव्हानांची चर्चा केल्यानंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतोच. हे पक्ष नसतील तर चालेल का? राजकीय पक्षांशिवाय लोकशाही खरोखरच चालू शकते का? महात्मा गांधींसारख्या विचारवंतांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली होती. पण आजच्या या एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समाजात करोडो लोकांचे प्रश्न संघटितपणे मांडण्यासाठी राजकीय पक्ष ही एक अपरिहार्य गरज बनली आहे. त्यांच्या दोष नक्कीच आहेत, पैशाचा गैरवापर होतोय, सुधारणांची नितांत आवश्यकता आहे, पण तरीही तेच आपल्या लोकशाहीचा सर्वात जिवंत आधारस्तंभ आहेत. ह्या व्यवस्थेत आपण एक नागरिक म्हणून कसा आणि काय बदल घडवू शकतो याचा नक्की विचार करा. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.